नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट। शिंदे गटाचा पहिला खासदार फुटला, मातोश्रीवर जाहीर पक्षी प्रवेश करणार। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आणि भाजपला सर्वात मोठा धक्का दिलेला आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अगोदरच भाजपला आणि शिंदे गटाला मुंबईमध्ये झटके बसायला सुरुवात झालेली आहे आणि शिंदेंचा पहिलाच खासदार हा फुटलेला आहे आणि लवकरच मातोश्रीवर पक्षप्रवेश मोठ्या दिमाखात पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। कालपासून ठाकरेंकडे इनकमिंग सुरू झालेला आहे। मुंबईमधील विधानसभा संघटक यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित महिला आघाडीसहित अनेक जणांचा पक्षप्रवेश झाला। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष यांचा सुद्धा मातोश्रीवर पक्षप्रवेश झाला। आता तेच पुन्हा पक्षप्रवेश शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठ्या अग्रक्रमाने होत आहेत। गेल्या काही दिवसापासून इनकमिंग आउटगोईंग जास्त ठाकरेंकडे असताना आता इनकमिंग आल्याने उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळत आहे आणि पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर ठाकरेंचाच भगवा झेंडा फडकणार अशा चांगल्या बातम्या येत आहेत। त्यासोबतच राज ठाकरे हे सुद्धा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या टाळीला टाळी देऊन एकत्र लढू पुन्हा एकदा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणार याकडे लक्ष लागलेलं आहे। आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया। तर शिंदे गटाचे माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत शिंदेची शिवसेना ही भाजप प्रणित शिवसेना आहे आणि असं सांगितलंय आणि शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र आले तर त्यांच्या पाठीमागे जनता जाईल असंही सांगितलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या मागे कोणी जाणार नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजप प्रणित शिवसेना आहे। त्यामुळे दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्यांची ताकद वाढेल आणि भाजपला त्यांना धडा शिकवावा लागेल असंही कीर्तीकर यांनी सांगितल्याने एकच राजकीय खळबळ उडाली आहे। कीर्तीकर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत। तसे ते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तीकर यांचे वडील आहेत, परंतु ते शिंदे गटात असून सुद्धा गजानन कीर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांची शिवसेनेलाही भाजप प्रणित असल्याचं सांगितल्याने एकच गडबड उडाली आहे। त्यामुळे ते लवकरच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन पुन्हा एकदा मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार आहेत आणि आता वयाची 81वी ओलांडली, त्यामुळे आता शेवटची डाग गद्दारीचा नको असं म्हणत ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील अशी आशा निर्माण झालेली आहे व हा पक्षप्रवेश सोहळा लवकरच मातोश्रीवर होणार आहे। त्यामुळे शिंदे गटाला मुंबईत सर्वात मोठा झटका बसू शकतो, कारण दक्षिण मुंबई गजानन कीर्तीकर यांची चांगली ताकद आहे व ते जे जुनं शिवसैनिक त्यांचे मार्गदर्शन ठाकरेंना महापालिकेच्या वेळी चांगली त्यांची मदत होईल असं दिसतंय। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।